तो का तर बाजीने जीवाची पर्वा पण केली होती. समोर कोण येईल तो कट होऊन जायचा. बेभानपणे हात लढणं चालू होतं. त्याच त्यांना उलट वाटलं असेल समोर कोण मशीन आणून ठेवलंय की काय, असं बाजींचं हात लढणं चालू होतं. आणि त्यावेळेला तिसरा प्रहर चालू झाला. नशिबातनं ह्यांनाही खिंड भेटली, ही घोडखिंड भेटली. पण त्यावेळेला शिवाजीराजे विशाळगडच्या पायथ्याला पोचलेत, पण तिथं पण त्यांना पटकन चढता आले नाही. तिथं एक वेढा होता सुर्वे आणि पालवणीकर, हा वेढा तोडायचा होता, गड चढायचा होता आणि मग बाजींना तोफेचा आवाज टाकायचं होतं. पण त्यावेळेला बाजींच्या हातातले दोन्ही पट्टे आपोआप गळून पडले होते. अंगावरती कुठं बाजींच्या चमडे पण राहिले, असं घाव झालेलं होतं. रक्तबंबाळ बाजींचा देह झालेला होता. आणि शेवटचा लढण्याचा पर्याय काय, तो की डोक्यातला फेटा काढला आणि दोन्ही हाताला लेपाटून प्रत्येकाचं झेलबाजी या भूमीवरती घेत होतं. आणि त्यावेळेला सुर्व्यानं आणि पालवणीकर राजांनी कापून काढलेलं होतं. गडवरती चढायला चाल केलं होतं. ह्या ठिकाणी सगळ्या मावळ्यांनी आपल्या त्यांच्या सरदारांनी बाजींना घेराव घातलेला होता. आणि शेवटच्या क्षणाला त्या सिद्धी मसूदनं एका ठासणीवाल्या बंदूक धरायला बोलवून घेतलं आणि सांगितलं की बेबामपणे जो माणूस समोर लढतो, रक्तबंबाळ दिसतो, लाल भडक दिसतो, तोच खरा त्यांचा मोरक्या असणार, त्याच्या छातीत एक लांबून गोळी झाड म्हणून. आणि त्यावेळेला तो बंदूकधारा बाजींच्या समोर आला. पण राजा आपले सुखरूप पोचलेलं होतं आणि तोफेचा आवाज द्यायच्या इशाऱ्यात असतानाच त्या बंदूकधारा बाजींचा नेम धरला, बंदुकीचा चाप ओढला, धडकन गोळी बाजींच्या छातीतनं आर पार निघून जातात. एकच बाजीने ह्या भूमीवरती शेवटचा श्वास टाकला. जय भवानी म्हणून आपला देह खाली सोडत असताना 1 2 3 4 5 तोफेचा राजांनी आवाज टाकला. तेच तोफेचा आवाज पडतेल्या बाजींच्या कानावरती पडल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या बाजींच्या पापण्या परत त्या विशाळगडी लागल्या असतील. त्या देहाला सुद्धा बाजींचे वाटलं असेल की मी धन्य झालो, माझं राजा सुखरूप पोचलेत आणि मी प्राण द्यायला हरकत नाही. म्हणून या ठिकाणी सगळ्या मावळ्यांनी देह टाकले, इथं कायमचं टाकलं. पण दुसऱ्या दिवशी बाकीच्या मावळ्यांना मी पोचलोय म्हणून सांगा आणि माझ्या बाजी आणि फुलाजींना वरती घेऊन या. पण हिथं आल्यानंतर कुणी ऐकायला नव्हता. सगळे आपले गेलेले होते. सगळ्यांचं तुकडं कापडांची गाठोडे बांधली, या घोडकिंडीतून उचललं, विशाळगडावरती दाखल केल्यानंतर प्रत्येक गाठोडं राजम सोडत गेल्यानंतर ज्या टायमाला बाजींच्या देहाचं गाठोडं राजांची हाती लागलं आणि गाठोडं सोडून बैल तर एक सजीव भाग राजांना शरीरातला बघायला भेटला. कोणता तर तुटलेली उजव्या हाताची बाजींची मूठ तशीच घट राहिली होती. आणि ती मूठ पण सांगितली होती मी अजून पण लढतो म्हणून. आणि त्या मुठीकडे बघत असताना राजाने सांगितलं की माझ्या सूर्या आता तरी शांत हो, अशा किती सिद्धीनं संपवायचं आहे. आणि त्या ठिकाणी ह्या दोघ्या सख्या भावांना बाकीच्या ज्ञात अज्ञात मराठी मावळ्यांना देहाना प्रेतांना स्वतःच्या हाती आगीन देत असताना मग राजा सांगितलं की माझ्या बाजीला आणि फुलाजीला ही घोडखिंड पावनखिंड म्हणून राहील. तेव्हापासून 13 जुलै 1660 पासून घोडखिंडीला पावनखिंड केले बाजी प्रभू देशपांडे यांनी. जय भवानी. खरंच काय खूप छान खूप छान खूप छान.